नमस्कार, मी आहे आदित्य. मी आहे सुरभी. वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आदित्य अँड सुरभी. तुम्हाला या ब्लॉगमध्ये आम्ही आमचा वीक कसा गेला हे दाखवणार आहोत. आमच्या वीकमधले ग्लिम्सेस दाखवणार आहोत. तर तुम्ही हा ब्लॉग नक्कीच एन्जॉय कराल अशी मला आशा आहे. तर बघत राहा. आज सॅटरडे आणि आम्ही दोघ जण आज बाहेर चाललोय. इथे रोनोकच्या जवळच सगळे ब्लू रिज माउंटेन रेंज आहे. रोनोक इज लाईक अ व्हॅली. इट इज सराउंडेड बाय माउंटेन्स ऑन ऑल इट्स साइड्स. तर या ब्लू रिज माउंटेन रेंजेसमध्ये खूप सिनिक स्पॉट्स, लेक्स आणि हाईक्स वगैरे आहेत. आता आम्ही हाईक करायच्या मूडमध्ये नाही आहोत, पण आम्ही ठरवलंय की एक पीक्स ऑफ वॉटर म्हणून इथे एक जागा आहे, तिथे जाऊयात आपण. तिथे एक लेक आहे. सो लेक साइड आम्ही जरा ट्रेल आहे तो वी विल डू दॅट ट्रेन आणि एक्सप्लोर करू थोडस. आणि मागचे 3-4 महिने इथे विंटरमुळे एक हायत वेदर राहतात आणि बराचसा स्नोफॉल झाला आणि रोनोकला तेवढी सवय नाहीये स्नोफॉलची. तो इथे बरेच वीक्स तसा स्नो पडून होता. तो आज फायनली आम्हाला बऱ्याच दिवसानंतर वीकेंडला सन दिसलाय. बऱ्याचदा असं होतं की आठवड्याभरात वेदर चांगलं असतं, पण तेव्हा आम्हाला ऑफिस असतं आणि बरोबर वीकेंडला पाऊस पडतो. तर आता तसं नाहीये फॉर्च्युनेटली. त्यामुळे आम्ही म्हणलं आज संधीचा फायदा करून घेऊ आणि बाहेर पडूयात. आता जाता एखाद्या स्टारबक्स किंवा कुठून तरी कॉफी घेऊयात आणि लॉंग ड्राईव्ह एन्जॉय करूयात. काय घेतलंस? कॅपेचिनो घेतली. मला त्यांचं पिस्ताशिओ ड्रिंक ट्राय करायचं होतं, पण त्यांच्याकडे संपलं होतं. सिंपल कॅपेचिनो. आता आपण ब्लू रिज पार्कवे मध्ये एंटर केलंय. अजून स्प्रिंग चालू झालेलं नाहीये, पण स्प्रिंग चालू झाला की हे सगळं एकदम ग्रीन असतं, लश ग्रीन आणि खूप सुंदर दिसतं. इथे माझा ऑडिओ गेलाय, पण मी हेच सांगत होते की आदित्यने नवीन कॅमेरा घेतलाय आणि आता तो फोटोग्राफी करायला शिकतोय. सो इथे लेकच्या अराउंडच फिरण्यासाठी एक ट्रेल त्यांनी केलेला आहे. ज्याला जास्त एलिव्हेशन नाहीये, त्यामुळे तुम्ही व्हीलचेअर ऍक्सेसिबिलिटी किंवा किड्सना घेऊन इथे येऊ शकता. इथं प्ले ग्राउंड आहेत जवळपास. कॅम्पिंग जर करायचं असेल तर इथे कॅम्पिंग पण करता येतं. पुढे समोर काही बिल्डिंग्स दिसत आहेत. तिथे त्यांनी लॉजिंगची सोय केलेली आहे लोकांसाठी आणि एक छोटस रेस्टॉरंट सुद्धा आहे जिथं स्नॅक्स वगैरे मिळतात. टेम्परेचर खूप कमी असल्यामुळे इथे झाडांची पानं सगळी गळलेली आहेत, पण 1-2 महिन्यांनी जेव्हा स्प्रिंग येईल तेव्हा इथे सगळी अशी ग्रीनरी खूप छान दिसतं. तर आम्ही सध्या होमस्टेड क्रीमरीच्या फार्म मार्केटला आलोय. त्यांचे केटल्स पण आहेत, फार्म पण आहे आणि ते असं फ्रेश मिल्क प्रोडक्ट्स बनवतात. तर आम्ही एक मिल्क आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी घेतल्यात. ॲज यू कॅन सी इथं बऱ्याच फॅमिलीज पण आलेल्या आहेत आणि वेदर पण छान आहे. डायरेक्ट खरं तर घरी जायचा प्लॅन होता लेकवरून, पण सुरभीला आईस्क्रीम खायचं असल्यामुळे आम्ही हा एक इम्प्रॉम्प्टू स्टॉप घेतलेला आहे. मी ऑरेंज आणि ब्लूबेरी चीज केकचं आईस्क्रीम घेतलंय. सुरभीने ट्रफल पाय आणि ट्रिपल चॉकलेट हे आईस्क्रीम घेतलंय. मिल्क मिळतं आणि याची खासियत अशी की ग्रास फेड मिल्क आहे, ऑर्गॅनिक मिल्क आहे आणि ते काचेच्या डब्यांमध्ये देतात. जे तुम्ही जर नेक्स्ट टाइम मिल्क घ्यायला गेलात आणि हा जर डबा रिटर्न केला तर तुम्हाला ऑलमोस्ट $3 परत मिळतात त्याच्यामध्ये. तर या दुधाची किंमत ऑलमोस्ट $5 आहे. त्याच्याबरोबरच तिथं फ्रेश साल्सा पण होता. सो आम्ही पीच हॅबेनरो साल्सा पण घेतला आणि एक अनसॉल्टेड बटर पण घेतला. आदित्य काहीतरी बनवतोय. काय करतोय आदित्य? मी ओलिओ बनवतो. मी संध्याकाळची झोपली. आता मला माहिती नाही मी रात्री झोपणार आहे का, पण आयतं डिनर तर मला मिळतंय. सो मी पुसे. काय पास्ता वॉटर? येस, इटालियन्स सिक्रेट इन्ग्रेडियंट. तुला खूप इटालियन्सचे सिक्रेट्स माहिती आहेत. कारण मी इटालियन डिशेस सारख्या बनवतो, त्यामुळे मला माहिती येतं. माझं फेवरेट फूड आहे इटालियन. तू इंडियन चांगलं बनवतेस, सो मी ते बनवायला जात नाही. म्हणजे तुला असं म्हणायचं मी इटालियन वगैरे काही चांगलं बनवत नाही? तू बनवशील ना, तू जर प्रॅक्टिस केली तर. पण तुला तर इंडियन जास्त बनव. अच्छा, आणि तुला बॉर्न टॅलेंट आहे इटालियन फूड बनवायचं? येस. बघूयात. हाऊ इज इट? इट्स व्हेरी टेस्टी. तर आज संडे आहे त्यामुळे थोडा उशिरा उठलो
पण उठल्यापासून मॅचेस बघत बसतोय. आमच्याकडे 8:30 वाजता मॅच चालू होते सकाळी आणि मी स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्टेड असल्यामुळे मी आय युजली ट्राय टू मेक इट अ पॉईंट की मी ऍटलीस्ट इंडियाच्या मॅच तरी मिस नाही करत. सुरभी आय थिंक अजून उठलेली नाहीये, पण मी स्वतःसाठी कॉफी करून घेणार आहे. आणि आज दिवसभरात खूप काही काम नाहीये. ग्रोसरीज मी ट्यूसडे वेन्सडेलाच आणून ठेवल्या होत्या, त्यामुळे आज ग्रोसरी शॉपिंग पण एवढं नाहीये करायचं. आम्ही मोस्टली आज आमचा अपार्टमेंट टूर व्हिडिओ जो आहे तो शूट करू. थँक्स टू संजू सॅमसन आपण जिंकलो. खरं तर इंडियासारख्या टीमला सेमीफायनलला पोहोचणं म्हणजे काही अचीवमेंट नाही म्हणता येणार, पण अंडर द गिव्हन सर्कमस्टॅन्सेस दिस इज लाईक अन अचीवमेंट. मी आणि आदित्यने घरी काहीतरी डिनर करायचा प्लॅन केला होता, पण आता आमचा प्लॅन बदललाय आणि आम्ही ठरवलंय बाहेरच जाऊन कुठेतरी खाऊन येऊ. मी आत्ताच आमचा अपार्टमेंट टूरचा व्लॉग शूट केला आणि आता आम्हाला कळतंय की इट्स व्हेरी एक्झॉस्टिंग टू बी अ कॉन्टेंट क्रिएटर. आणि आम्हाला भूक लागली होती, सो आम्ही इथे ऑलिव्ह गार्डनला आलोय. आम्ही जेव्हा न्यूयॉर्कमध्ये होतो तेव्हा तिथे खूप ऑथेंटिक इटालियन रेस्टॉरंट्स होते. रोनोक तसं कम्पॅरेटिव्हली छोटी सिटी आहे, त्यामुळे इकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत. असं नाहीये की यू विल मिस आउट ऑन एनिथिंग, पण सगळ्याचे लिमिटेड ऑप्शन्स आहेत. मी त्यांचा नेव्हर एंडिंग सूप, सॅलड अँड ब्रेड स्टिक्सचा कॉम्बो घेतलाय. मला जनरली एवढं इटालियन फूड मनापासून आवडत नाही, पण त्यातल्या त्यात मला त्यांचे सॅलड्स आणि ब्रेड स्टिक्स खूप आवडतात. मी व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मिनिस्ट्रोन सूप माझ्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे आणि मला ते आवडतं पण. आदित्य घरी पण खूप छान करतो मिनिस्ट्रोन सूप. तुम्हाला जर आदित्यची रेसिपी बघण्यात इंटरेस्ट असेल तर कमेंट्समध्ये सांगा. तर आज मंडे मॉर्निंग आहे. ऑफिसचं काम ऑलरेडी स्टार्ट झालंय. सुरभी ऑलरेडी कामाला बसलेली. मी एक कॉफी ब्रेक घेतलाय. आज वेदर डल आहे. माझं जस्ट ऑफिस झालंय. मला आणि आदित्यला जरा भूक लागलीये. आम्ही दोघही जण बऱ्यापैकी अर्ली डिनर करतो. आज कांदे भात बनवणार आहे आणि अवोकाडो टोस्ट बनवणार आहे. कांदे भात माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे, आदित्यला खूप आवडतो. जनरली मी सॅटर्डे संडे मध्ये थोडा प्रेप करून ठेवते आठवड्याभराचा. ऑफिस डेज मध्ये थोडी तयारी असेल तर कुकिंग करायला जरा सोपं जातं. पटकन भाजी बिजी आपली चिरून निवडून तयार असेल तर पटापट स्वयंपाक करता येतो. तर आता मी ते करणार आहे. आदित्य, तू काय करणार आहेस? मी आता आमचा होम टूरचा व्लॉग एडिट करणार आहे. तर आज वेनसडे आहे. सुरभी मगाशी ऑफिस मधून आली. तिचं ट्यूसडे आणि वेनसडे ऑफिस डेज आहेत आणि मला आज वर्क फ्रॉम होम होतं. सो ती आल्यानंतर आम्ही अर्ली डिनर केलं. तिचा ट्यूसडे आणि वेनसडेला बॉलिवूड डान्सचा क्लास असतो. सो सुरभीचा डान्स क्लास चालू आहे, तोपर्यंत मी थोडा वेळ टीव्ही बघणार आहे. ड्राईव्ह टू सर्व्हाइव्हचा नवीन सीझन आलाय, सो आय स्टार्ट दॅट. डान्स क्लास झाल्यावर आमचा जनरली एक तासभर माझ्या आणि सुरभीच्या पॅरेंट्सना कॉल करण्यात जातो. सो ते करू आम्ही. मी सध्या एक नवीन बुक स्टार्ट केलंय, लॉर्ड्स ऑफ द डेक्कन. ज्यामध्ये साऊथ इंडियामध्ये ज्या डायनेस्टीज होत्या, चालुक्याज असतील किंवा चोलाज असतील, त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. सो मी थोडा वेळ रीडिंग करेन आणि विल कॉल इट अ डे. मला उद्या ऑफिसला जायचंय, सो थोडंसं लवकर झोपू आम्ही आज. आता सुरभीच्या डान्स क्लासचा एक प्रिव्ह्यू देतो मी तुम्हाला. तिचं आय गेस कुठलं तरी होईचं सॉन्ग शूटिंग चालू आहे. आदित्य आज मला ऑफिसला सोडतोय. आज ऑफिस डे आहे, पण हा वीक त्याला वर्क फ्रॉम होम आहे. मला जनरली गाडी चालवायला एवढं आवडत नाही. अगदी इमर्जन्सी सिच्युएशन असेल तरच मी गाडी चालवते आणि आदित्यला खूप आवडतं ड्रायव्हिंग करायला. त्याने बऱ्याच सोलो ट्रिप्स पण केलेल्या आहेत, रोड ट्रिप्स केलेल्या आहेत खूप साऱ्या. त्यामुळे आदित्यच मोस्टली मला ड्राईव्ह करत असतो जिथे जायचं असतं तिथे. आम्ही ऑलमोस्ट $160 भरतो दोघांच्या कार इन्शुरन्सचे. पण त्यातले $80 बेसिकली माझ्या इन्शुरन्सचे आहेत, जे आमचे वाया जातात. कारण मी हार्डली एखादा गाडी चालवते आणि ही आमची नवीन कार आहे, त्यामुळे मला अजून भीती वाटते. आमची आधीची कार SUV नव्हती, छोटी सेडान होती, त्यामुळे ती मला चालवायला यायची कम्फर्टेबली. ही मला थोडी अजून अशी भीती वाटते चालवायच्या ह्याच्याने, कारण नवीन पण आहे. माझ्यासारखे बरेच जण असतील असं मी आदित्यला सांगते. आम्ही आता फ्रेश मार्केट म्हणून एक ग्रोसरी स्टोअर आहे तिथे आलोय. आता थोड्याफार गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या आम्ही पिक करू. तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेतोय ते. ही आमची अशी वीकली ग्रोसरी नाहीये. 2-3 फळं घ्यायची आहे, दूध घ्यायचंय, दही घ्यायचंय.
असे 2-4च आयटम्स घ्यायचे, ते घेऊ आणि घरी जाऊ. आता स्प्रिंग चालू झालाय त्यामुळे सनसेट्स उशिरा होत आहेत. या ग्रोसरी स्टोअरचं नाव द फ्रेश मार्केट आहे आणि इथे युजली भाज्या फळं हे खरंच त्याच्या नावाप्रमाणे फ्रेश आणि ऑर्गॅनिक मिळतात. मला या स्टोअरचा अँबियन्स पण आवडतो. आल्या आल्याच त्यांनी छान फुलं असलेली झाडं ठेवली आहेत विकायला. ऑर्किड्स आहेत मोस्टली सगळे. इंटरनॅशनल फूड सेक्शन मध्ये हे आपला टिक्का मसाला, कॅशू कोरमा, कोकोनट कोरमा, चिकपी मसाला असे सगळे करीज अवेलेबल आहेत. मी कधी घेत नाही कारण मी घरी करते, पण आदित्यसाठी कधीतरी घ्यायला चांगलं, जेव्हा मी नसेन तेव्हा तो करून खाऊ शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जे काही सजेशन्स असतील किंवा फ्युचर व्हिडिओज मध्ये तुम्हाला काही बघायचं आहे याच्याबद्दल काही तुमचे सजेशन्स असतील तर प्लीज कॉमेंट्समध्ये आम्हाला सांगा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आम्ही व्हिडिओ पोस्ट करू तेव्हा लगेच नोटिफिकेशन येईल. अँड कीप वॉचिंग. सी यू सून. बाय बाय.